नमस्कार, मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते। वर्षाचे 365 दिवस सहज उपलब्ध होणारा गोड पदार्थ म्हणजे जिलेबी। घरी कोणतं फंक्शन असो किंवा देवासाठी नैवेद्य म्हणून असो, घरी आणली जाते ती म्हणजे जिलेबी। बऱ्याच ठिकाणी रबडी सोबत डेझर्ट म्हणून खाल्ली जाते, तर बऱ्याच ठिकाणी सकाळी नाश्त्याच्या वेळी डाएट फूड म्हणून दुधासोबत खाल्ली जाते। अशीच कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, आपल्या किचन क्वीनला सबस्क्राइब करायला विसरू नका बरं। चला तर मग पटकन सुरुवात करूया। ही आहे कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी, अगदी मार्केटमध्ये मिळते ना तशीच। पाहता क्षणी तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं ना। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण जिलेबीसाठी लागणारं बॅटर बनवून घेऊया। तर एका बाउलमध्ये मी 1 वाटी चाळलेला मैदा घेतला आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा। इनोमुळं जिलेबी छान फुलली जाते। त्याचबरोबर अर्धा चमचा साजूक तूप घालायचं। तुपामुळे जिलेबी छान क्रिस्पी होते। आता आपल्याला हा मैदा, तूप आणि इनो सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तूप एकसारखं लागलं पाहिजे म्हणून मी हातानेच मिक्स करते। तर तूप आणि मैदा व्यवस्थित असं चोळून मिक्स करून घ्यायचा। तुपामुळे जिलेबी क्रिस्पी बनते, त्यामुळे कोरड्या जिन्नसमध्येच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपण छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। जिलेबीसाठी लागणारं बॅटर जास्त पातळही नाही बनवायचं किंवा जास्त घट्टही नाही बनवायचं। त्याची कन्सिस्टन्सी अगदी मीडियम साईज राहिली पाहिजे। तर याच्यामध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाण्याचा यूज मी इथं केला आहे। हातानेच मिक्स करते जेणेकरून आपल्या गुठळ्या राहणार नाहीत। पण हाताने एकदम परफेक्ट असं बॅटर नाही बनत, त्यामुळे कन्सिस्टन्सी लक्षात आल्यानंतर मी इथं विस्करचा यूज करणार आहे। जितकं पातळ आपल्याला हवं आहे तितकं झाल्यानंतर मी विस्करने थोड्या वेळ विस्क करणार आहे, 1-2 मिनटं, आणि सगळ्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घेणार आहे। इथं तुम्ही बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेला आहे। आता आपण ह्यासाठी लागणारा पाक बनवून घेऊया। एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी साखर आणि साखर बुडेल इतकं पाणी घेतलं आहे। चमच्याने आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि साखर पूर्णपणे विरघळून घेऊया। 1-2 मिनटामध्ये पाण्याला उकळी यायला लागली आणि आपला पाक तयार व्हायला लागलेला आहे। एकदा का ही साखर पूर्णपणे विरघळून घेतली की पाक बनायला जास्त वेळ लागत नाही। आपल्याला गुलाबजामसाठी जो पाक बनवतो त्यापेक्षा थोडासा दाटसर असा पाक बनवायचा आहे। तर आता छान विरघळली गेली आहे सगळी साखर। ह्याला एक छान उकळी आली की ह्याच्यामध्ये स्वादासाठी पाव चमचा वेलची पावडर मिक्स करायची आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण येलो फूड कलर पाव चमचा वापरणार आहोत। आपण बॅटरमध्ये कलर वापरला नाही आहे, आपण पाकामध्ये येलो कलर घालतोय जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की जिलेबीमध्ये पाक कितपत शिरला आहे। तर हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला छान उकळी काढून पाक दाटसर असा बनवून घ्यायचा। तर आता पाक तयार आहे की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाकाचा एक थेंब टाकायचा आणि प्लेट हलवून बघायची। पाक जर एकाच ठिकाणी राहिला तर समजायचं आपला पाक अगदी परफेक्ट तयार झाला। आता आपण जिलेबी बनवण्यासाठी बॅटरचा कोन बनवून घेऊया। तर इथं मी केक डेकोरेशनसाठी वापरतात त्याच्यातील पायपिंग बॅगचा वापर केला आहे। जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी वगैरे स्वच्छ धुवून वापरली तरी चालेल। ह्याच्यातलं अर्धं बॅटर मी पायपिंग बॅगमध्ये घेतलं आहे। आपण ह्याचा आता छान कोन बनवून घ्यायचा आणि समोरून त्याचं छोटंसं टोक कट करून घ्यायचं। एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर ह्याच्यामध्ये आपण जिलेबी तळून घ्यायची आहे। तर आपण सोडली तेव्हा जिलेबी खूप घट्ट अशी एकत्र गोळा झाल्यासारखी वाटत होती, पण तेल छान कडकडीत गरम असल्यामुळं जिलेबीला छान आकार येतो। एका बाजूने चांगली क्रिस्पी अशी भाजली की त्याला पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाजून घेतली की याला कोमट पाकामध्ये टाकायचं। जिलेबी पाकात टाकल्यानंतर त्याला वरून लगेच चमच्याने दाब द्यायचा आणि 1-2 सेकंदानंतर पुन्हा पलटून दाबून घ्यायचं, म्हणजे पाक छान शिरला जातो। पाक कोमट असावा म्हणजे व्यवस्थित शिरला जातो।
ह्याचप्रमाणे आपण दुसरी जिलेबी देखील बनवून घेऊया. कढई थोडी उथळ असल्यामुळं जिलेबी पसरली जाते, त्यामुळे पसरट तळाची कढई किंवा पॅन तुम्ही वापरू शकता. तर छान क्रिस्पी अशी भाजून पलटून घ्यायची आणि ह्याला देखील पाकात टाकायचं आहे. ह्याच पद्धतीने आपण बाकी जिलेबी देखील बनवून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी तयार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.